शौर्य श्रुती भाग 56. आणि हो, यावेळी मी पुराव्यांसह बोलते. नवऱ्याच्या डोळ्यात धूळ झोकून तू अगदी राजरोसपणे माझ्या नवऱ्यासोबत. प्रिया, बस आवर. आवर काय मला सांगतेस? मला तर खात्री आहे तुझ्या पोटातले हे बाळसुद्धा प्रसादचं. प्रिया पुढे काही बोलणार तर श्रुतीची 5 बोटं तिच्या गालावर उमटली होती. आता पुढे. श्रुती. सोफ्यावर बसलेला शौर्य पटकन उठून उभा राहिला. श्रुती, रागावर कंट्रोल ठेव. तिचा काहीतरी गैरसमज झालाय. गैरसमज माझा नाही मिस्टर राज्याध्यक्ष, तुमचा झाला आहे. प्रियाचे वडील पुढे येऊन उभे राहत म्हणाले. आणि तुझी हिंमत कशी झाली माझ्या मुलीला हात लावायची? तिनेच ही वेळ माझ्यावर आणली आहे. मी सगळं सहन करीन, पण माझ्या चरित्रावर शिंतोडे उडवण्याचा तिला काही एक अधिकार नाहीये. कोण समजतेस कोण तू स्वतःला? एक पुरुष आणि एका स्त्रीची मैत्री प्युअर असू शकत नाही का? प्रसाद आणि मी बालपणीचे मित्र आहोत आणि हे सगळ्यांना माहीत आहे, अगदी माझ्या नवऱ्याला सुद्धा. इथे मी तुझा गैरसमज दूर करायला आले होते, पण तुला हे फोटो कोणाला दाखवायचे असतील त्याला दाखव, मला फरक पडत नाही. मी जगाला घाबरत नाही, पण माझ्या चरित्रावर आणि माझ्या बाळाच्या अस्तित्वावर बोट उचललेलं मी सहन करणार नाही. चला शौर्य, म्हणत श्रुती रागात प्रियाच्या घरातून बाहेर पडली आणि लिफ्टने खाली निघून गेली. बघितलंत ना बाबा, अशीच आहे ही बाई. आणि प्रसाद त्याला तर तिच्याशिवाय काही सुचत नाही. प्रिया रडत रडत तिच्या बाबांच्या गळ्यात पडली. मिस्टर राज्याध्यक्ष, तुम्ही का थांबला आहात? चांगल्या घरातले आहात. तुमचा अपमान करून इथून घालवायची माझी अजिबात इच्छा नाही. तेव्हा एक मिनिट मिस्टर सरंजामे, तुमच्या मुलीने माझ्या बायकोच्या चरित्रावर बोट उचलले. ती इथून गेली आहे, ती मुद्दाम गेली आहे. रागाच्या भरात इथे कोणाचा अपमान नको व्हायला. मिसेस प्रिया, जसे फोटो तुम्हाला आले आहेत तसे ते मलाही आहेत. शौर्य त्याचा फोन प्रियाच्या आणि तिच्या बाबांसमोर धरत म्हणाला. वेळ ही बघा, काल रात्रीची आहे. मान्य आहे श्रुती आणि प्रसाद एकत्र असतात, पण दोघांची मैत्री खरंच प्युअर आहे. मी पाहिली आहे ती. मी कॉलेजवर मुलांना शिकवतो. मी त्यांचा मॅथ्सचा शिक्षक होतो. माझं लग्न माझी बालमैत्रीण चित्रासोबत ठरलं होतं. प्रेम होतं आमचं, नाही फक्त माझं. ऐन लग्नाच्या दिवशी चित्रा काहीही न सांगता लग्न मांडवातून पळून गेली. श्रुतीचे बाबा वडिलांच्या ऑफिसमधले जुने विश्वासू कारकून आहेत. ऐनवेळी दोन्ही घरांची नाचक्की नको म्हणून श्रुतीचा नकार असतानाही जबरदस्ती श्रुतीला लग्नाला उभं करण्यात आलं. आम्ही दोघेही त्या पवित्र बंधनात बांधले गेलो होतो. कदाचित आमची स्वर्गगाठ आधीच देवाने बांधली होती, त्यामुळे मला घटस्फोट हवा असताना आणि श्रुतीने तो दिलाही होता, तरीही ती गाठ पुन्हा नव्याने घट्ट बांधली गेली. आधी मलाही श्रुती आणि प्रसादच्या नात्याची चिड यायची, पण जेव्हा प्रसादने तिला लग्नाची मागणी घातली तरीही तिने त्याला नकार दिला आणि आमचं लग्न होऊन घटस्फोट झाल्याचं सांगितलं. श्रुती माझ्यावर वेड्यासारखं प्रेम करत होती. मीच तिला तेव्हा समजू शकलो नाही. जोपर्यंत तिच्या प्रेमाची जाणीव होते तोपर्यंत ती मला सोडून ट्रेनिंगला निघून गेली होती. श्रुतीचं जर प्रसादवर प्रेम असतं तर तिने त्याच वेळी ठामपणे माझ्याशी लग्नाला नकार दिला असता. ती कायम स्वतःच्या निर्णयावर ठाम असते. ते संपूर्ण वर्ष मी वेड्यासारखी तिची वाट पाहिली. प्रसादच्या लग्नात आठवते प्रिया, मी स्टेजवर येऊन तुझ्या चेहऱ्यावरचा घुंगट उचलला होता. खूप घाबरलो होतो मी तेव्हा. मला वाटलं श्रुती प्रसादसोबत लग्न करते, पण तिचं प्रेम मी होतो आणि श्रुतीच्या पोटातलं बाळ माझं आहे. प्रसाद चुकीचा नाही आहे. श्रुतीवर आजवर अनेक हल्ले झाले आहेत, त्यातून ती सुखरूप बाहेर पडली आहे. मोठमोठे गुन्हेगार ती पकडते, त्यामुळे तिच्या इमेजला आणि पर्यायाने प्रसाद कायम सोबत असतो. त्याच्याही इमेजला कोणीतरी धक्का पोहोचवायचा प्रयत्न केला आहे. अशा गोष्टी वारंवार त्यांच्या आयुष्यात घडणार आहेत. आपणच जर असे त्यांच्याशी वागलो तर त्यांना कोण समजून घेणार आहे? मान्य आहे माझी बायको हट्टी आहे, जिद्दी आहे, पण व्याभिचारी नाही. खूप मोठी चूक केली आहेस तू. नात्यात विश्वास नसेल तर नातं कधीच टिकू शकत नाही. नातं टिकवायचं की मोडायचं हे तुझं तू ठरव. आताही तिने आधी प्रसादला फोन केला असेल. आणि एक हे सगळं आम्हाला प्रसादने नाही सांगितलं. त्याची बहीण काही वेळापूर्वी घरी आली होती. मिस्टर सरंजामे, मुलीचा संसार उद्ध्वस्त करायचा की तुमचं तुम्ही ठरवा, पण मीही हेच सांगेन, प्रसाद आणि श्रुतीची मैत्री प्युअर आहे. निघतो मी म्हणत हात जोडून शौर्य प्रियाच्या घरातून बाहेर पडला. शौर्य खाली आला तर श्रुती गाडीजवळ इरझाऱ्या घालत होती. शौर्य, किती वेळ काय करत होता? जे काम करायला आलो होतो ते काम केलं. पटलं का त्या मूर्ख बाईला? श्रुती. तिच्या भोवतीची परिस्थिती तशी असल्याने ती अशी वागली, तसा विचार ती करते. पण किती वेळा प्रसादने तिला समजावून सांगितलं तरी. सोड, मी तिला आणि तिच्या घरच्यांना समजावून सांगितले. आता सर्वस्वी निर्णय त्यांचा असेल. चल आपण निघूया म्हणत शौर्यने गाडीचं लॉक ओपन केलं आणि श्रुतीला धरून सावकाशपणे व्यवस्थित गाडीत बसवलं आणि तो ड्रायव्हिंग सीटवर येऊन बसला. शौर्य, गाडी पोलीस स्टेशनला घ्या. अगं पण आता? श्रुतीने त्याच्याकडे डोळे मोठे करून पाहिले. ओके, चिडू नको, जाऊया आपण. मेलाच प्रसाद तू आता. शौर्याने मनातल्या मनात बडबडत गाडी स्टार्ट केली आणि ते पोलीस स्टेशनला जायला निघाले. अहो, मला वाटतं प्रियाचा गैरसमज झाला आहे. नाही आई, ती बाई आणि तिचा नवरा खोटं बोलतोय, फसवत आहेत ते. प्रिया. कोणता नवरा त्याच्या बायकोच्या चरित्रावर शिंतोडे उडवलेले सहन करेल? पण ते किती शांतपणे स्वतःच्या बायकोची बाजू समजावून सांगून गेले. ते त्यांचा तिच्यावर विश्वास आहे म्हणूनच ना. आई, काही झालं तरी मी त्या माणसाकडे परत जाणार नाही. अहो, तुम्ही तरी समजावून सांगा हिला. सकाळी इतकं जावयांना बोललात, पण उलटून एक शब्दही तुम्हाला बोलले नाहीत. नातं टिकवायचं नसतं तर हिच्या सासूबाईने फोनवर फोन आले नसते.
स्वतःच्या मुलाची चूक चव्हाट्यावर येऊ नये म्हणून ती बाई तुला 10 वेळा फोन करते. सट. एक आवाज घुमला. प्रियाच्या गालावर तिच्या आईची 5 बोटं आता उमटली होती. जावई म्हणतात तशी खरंच मूर्ख आहेस तू. काय बोलताय प्रियाच्या आई? खरं तेच बोलते. सोन्यासारखा नवरा मिळालाय, काळजी करणारी सासू, बहिणीसारखी नणंद मिळाली आहे. त्याची हिला किंमत नाहीये. कुठल्या मस्तीत वावरतेस ग? 4 पैसे कमवलेस म्हणजे सगळं झालं असं तुला वाटतं का? नवऱ्याने सोडण्याचं दुःख काय असतं ते विचार तुझ्या आत्याला. काहीही दोष नसताना त्या कायाने किती सहन करत आल्या आहेत. सोपं नाही आहे एकट्या बाईने ह्या जगात जगणं. आणि आता तर तू आई होणार आहेस. मी माझ्या मुलाला सांभाळायला समर्थ आहे. काय करू हिचं मी? प्रियाची आई चांगलीच भडकली होती. काही नको करूस. इतकीच जड वाटत असेल तर सांग, मी माझी सोय करते. हो, तू तुझी सोय कर, पण चूक नसतानाही जावयांना का त्रास देतेस? तो चुकीचा होता आणि आहे. प्रिया. प्रियाची आई पुन्हा तिच्या अंगावर धावून गेली. तसे तिचे बाबा मध्ये पडले. अहो पुरे आता. प्रियाचे बाबा मध्ये पडत म्हणाले. हे सगळे तुमच्या लाडाचे परिणाम आहेत. नको तितकी मोकळीक देण्याचे परिणाम आहेत. समजावा तिला, आपण तिच्या आयुष्याला पुरणार नाही आहोत. अजून एक मुलगी लग्नाची आहे. समाजात तोंड दाखवायला जागा उरणार नाही. नेहमी हिला स्वतःचंच खरं करायचं असतं. अहो एका नलिनी, तुम्ही माझं. मला काही ऐकून घ्यायचं नाही. हे बघा सरंजामे, मी शेवटचं सांगते. हिची मनमानी चालणार नाही. प्रश्न फक्त हिचा नाही, जन्माला येणाऱ्या मुलाचा देखील आहे. मूर्खासारखा चुकीचा निर्णय घेऊन आयुष्य बर्बाद करू नकोस. रागात बोलून प्रियाची आई किचनमध्ये निघून गेली आणि प्रिया तिच्या बेडरूममध्ये. काही वेळातच श्रुती आणि शौर्य पोलीस स्टेशनला पोहोचले. संपूर्ण रस्ता श्रुती शांत होती. रागात डाव्या बोटाची नखं कुरतडणं तेवढं सुरू होतं. सध्या शौर्यही गप्पच बसला. शेवटी श्रुतीच्या चरित्रावर बोट उचललं गेलं होतं. चीड तर त्यालाही येत होती. प्रियाच्या जागेवर दुसरं कोणी असतं तर शौर्यने त्या व्यक्तीला सोडलं नसतं. आणि तसंही ही वेळ चिडण्याची नव्हती, समंजसपणे निर्णय घेण्याची होती. श्रुती आधी चहाच्या टपरीवर थांबली. शौर्य चहा घेणार? त्याने होकारात मान हलवली. टपरीवाल्याने 2 चहाचे ग्लास भरले. एक शौर्यला दिला आणि एक श्रुतीला. काय खबर? चहा पीत पीत श्रुतीने त्याला विचारलं. मॅडम, 2-3 दिवस झाले एक माणूस पोलीस स्टेशन भोवती घुटमळतोय. मी त्याचा फोटो काढून ठेवलाय. मग सेंड करायला काही मुहूर्त शोधत होतास? सॉरी, ते म्हणजे मला वाटलं सहज येत असावा. चहा पितो, थोडा वेळ बसून पोलीस स्टेशनमध्ये येणारी जाणारी माणसं पाहतो आणि निघून जातो. बस इतकंच. हो मॅडम. त्याची काही हालचाल तर दिसत नाही, पण 2-3 वेळा तरी दिवसातून येतो. इथे जवळ काम करतो इतकंच बोलतो. ठीक आहे, फोटो सेंड कर बोलून श्रुती आत पोलीस स्टेशनमध्ये गेली. शौर्यही लगेच तिच्या मागे गेला. काय साळुंखे, निवांत ना? हो मॅडम. म्हणजे नाही मॅडम. जय हिंद मॅडम. श्रुतीला पाहून कॉन्स्टेबल साळुंखेचं अवसानच गळालं. ती काठी द्या इकडे. पण मॅडम कशाला? म्हणजे पण तुम्ही तर रजेवर होतात ना? का ऑर्डर आले का श्रुती राज्याध्यक्षला इथे एंट्री नाही म्हणून? नाही मॅडम, तसं काहीच नाही. पोलीस स्टेशन तुमचंच आहे. ते म्हणजे तुम्ही अचानक कशा समोर आलात ना म्हणून. काठी श्रुतीने डावा हात पुढे करत पुन्हा काठी मागितली. मॅडम मला सांगा काय काम आहे ते? साळुंखे. श्रुतीच्या आवाजाला घाबरून साळुंखेने लगेच तिच्या हातात काठी दिली. देवा, जो कोणी फुटणार आहे त्याला वाचव मॅडमच्या तावडीतून. साळुंखेचं बोलणं ऐकून शौर्यलाही तिच्या रागाची कल्पना आली. श्रुतीची दहशतच तशी होती. श्रुती आत गेली. प्रसाद, प्रसाद. श्रुतीचा आवाज ऐकून सगळ्यांचे धाबे दणाणले. कॉन्स्टेबल कांबळेच्या हातातून फाईल खाली पडल्या. श्रुतीला अचानक समोर पाहून लिपस्टिक लावण्यात मग्न असलेल्या परिणितीच्या हातून लिपस्टिक खाली पडली. जय हिंद मॅडम म्हणत सगळ्यांनी श्रुतीला सॅल्यूट केलं. जय हिंद. प्रसाद कुठे आहे? तर ते मॅडम सर. पण मॅडम तुम्ही आता इथे? का नको होते यायला? आले नसते तर तुमची थेअर कळली असती का? मग मॅडम ते म्हणजे मी. झालं तुझं? कितीदा सांगितलं तुला पोलीस स्टेशनमध्ये हा फालतूपणा चालणार नाही म्हणून. ते मॅडम आज म्हणजे ते प्रशांत येऊ नाही तर सुशांत येऊ. पोलीस स्टेशनमध्ये असले नखरे चालणार नाहीत. सॉरी मॅडम, पुन्हा नाही करणार. काय नाही करणार? ते मेकअप. जा, तो जोकरासारखा अवतार झाला ना तो आधी ठीक कर. येस मॅडम. एव्हाना शौर्याला श्रुतीच्या दहशतीचा अंदाज आला होता. प्रसाद कुठे आहे? इतक्यात मागून प्रसाद शिंदे सरांच्या केबिनमधून आला. श्रुती, तू तू इथे काय करतेस? श्रुतीने रागात प्रसादकडे पाहिलं. हो, आधी समोर ये. काय झालं? श्रुतीच्या हातातली काठी पाहून प्रसाद 2 पावलं मागे सरला. तू समोर ये, मग सांगते तुला काय झालं ते. नाही, आधी सांग. येतोस की? श्रुतीचा आवाज ऐकून शिंदे सर त्यांच्या केबिनमधून बाहेर आले. काय झालं श्रुती? सर तुम्ही बाजूला व्हा. प्रसाद समोर ये. अगं काय झालं ते तरी सांग ना, मग समोर येतो. तुझ्या तर आता म्हणत श्रुती काठी घेऊन प्रसादकडे धावली. प्रसाद पुढे आणि श्रुती काठी घेऊन मागे. शिंदे सरांना 2 राऊंड मारून प्रसाद तिथल्याच टेबलकडे पळाला. सगळे फक्त काय चालले ते पाहत होते, पण शौर्य सोडून कोणालाच काहीच कळत नव्हते नेमकं काय झाले ते. आयुष्यात पहिल्यांदा बघतोय पोलिसाच्या मागे पोलीस धावताना. कॉन्स्टेबल कांबळे साळुंखेला हळूच म्हणाला. हो ना? अरे या श्रुती, काय झाले तुला? काही सांगशील की नाही? इतकं सगळं घडलं, तुला मला सांगावं नाही वाटलं? अगं कशाबद्दल बोलतेस? निधी घरी आली होती. ओ ते? त्यात काय सांगण्यासारखं आहे? प्रसाद एका जागेवर उभा राहून म्हणाला. तशा श्रुतीने काठीचा एक फटका त्याला मारला. आई गं, वेडी आहेस का?
श्रुती प्लीज यार, इथे म्हणजे माझ्या केबिनमध्ये ये. रागात श्रुतीने हातातली काठी फेकून दिली आणि ती तिच्या केबिनमध्ये निघून गेली. शिंदे सरांनी एक सुस्कारा टाकला आणि तेही त्यांच्या केबिनमध्ये निघून गेले. दोघांची मैत्री किती घट्ट आहे ते एव्हाना पोलीस स्टेशनमध्ये सगळ्यांना माहीत पडलं होतं. प्रसादने शौर्याकडे पाहिलं. त्यानेही डोळ्याने आत चल म्हणून खुणावलं. दोघेही श्रुतीच्या मागोमाग आत तिच्या केबिनमध्ये गेले. श्रुती, काय श्रुती, हां इतकं सगळं घडलं, तुला एका अक्षरानेही मला सांगावंसं नाही वाटलं? प्रसाद, तुझ्या अख्ख्या आयुष्याचा प्रश्न आहे आणि ह्या सगळ्यात मी इन्व्हॉल्व आहे. श्रुती, ती बाई मूर्ख आहे. कुठल्या मुहूर्तावर माझ्या नशिबात आले काय माहिती. अरे पण तू कालच का नाही हे सगळं सांगितलंस? बोलला असतंस तर शौर्य आणि मी तेव्हाच घरी आलो असतो. नाही सांगावंसं वाटलं. सतत त्याच गोष्टींचा कंटाळा आलाय मला. तिला घटस्फोट हवाय ना, देतो तिला घटस्फोट आणि कायमचं मोकळं करतो. प्रसाद दोन्ही हात डोक्याला लावून टेबलवर डोकं टेकवत म्हणाला. प्रसाद, अरे गैरसमज झालाय तिचा. शौर्य त्याच्या पाठीवरून हात फिरवत म्हणाला. जे फोटो तिला आले आहेत सेम तेच फोटो माझ्याही मोबाईलवर आले आहेत. सर, तुमच्या पण मोबाईलवर म्हणजे? माझं म्हणणं खरं ठरलं तर हा आम्हाला दोघांना बदनाम करण्याचा कोणाचा तरी डाव आहे. कोण असेल श्रुती? माहीत नाही प्रसाद, पण दोघांच्या मोबाईलवर वेगवेगळ्या नंबरवरून फोटो सेंड झाले आहेत आणि एक पोलीस स्टेशनच्या बाहेर एक व्यक्ती घुटमळते गेले 2-3 दिवस. हे फोटो ह्या केबिनमध्ये आहेत. श्रुती बाजूच्या खिडकीजवळ उभी राहत म्हणाली. कदाचित ह्या इथे उभं राहून कोणीतरी हे फोटो काढले असावेत. शक्यता नाकारता येत नाही. प्रसाद श्रुतीजवळ जाऊन खिडकीतून बाहेर बघत म्हणाला. प्रसाद, प्रियाला काय सांगायचं ते मी सांगितले. का गेलीस तिथे? आधी माझ्याशी बोलायचं होतंस ना, आणि तुला कोणी सांगितलं? अरे निधी आली होती सकाळी घरी, तिने सगळं सांगितलं. निधीच्या तर ना. प्रसाद चिडू नकोस, लहान असली तरी बहीण आहे तुझी. तुझ्यासाठी ती आली होती. तुझी काकूंची होणारी अवस्था तिला पाहवली नाही. असा टोकाचा निर्णय ना प्रियाने घेतला पाहिजे ना तू. गोष्टी शांतपणे बोलून क्लिअर करा. तिला मी नकोसा झालोय तर काय करू? तिचा विश्वास नाही आहे माझ्यावर. आता तर प्रूफ घेऊन फिरतेय. दमलोय मी श्रुती. नाही सहन होत आता हे सगळं. असं म्हणून कसं चालेल प्रसाद? शी इज युअर लाईफ पार्टनर. चुका होत नाहीत का रे? तीही माणूसच आहे ना. ती नाही समजून घेत तर तू घे. आणि मला खात्री आहे आज प्रिया नक्की घरी परतेल. तिला यायचं असेल तर येईल, नाही तर जाऊ दे, मला नाही बोलायचं ह्या विषयावर. इतक्या दारावर टकटक झाली. यस कमी, श्रुती आतूनच म्हणाली. मॅडम, ते तुमचं पार्सल आले. ठेवा कांबळे आणि तुम्ही जा. काय आहे श्रुती? जेवला नाही आहेस ना कालपासून म्हणून मागवले. मला भूक नाही आहे श्रुती. गुपचूप खा. अगं आई पण कालपासून उपाशी आहे. आता नाही राहणार. म्हणजे निधीला काय ते मी सांगितले. तिने काकूंना जबरदस्ती जेवायला लावले. तू जेवून घे. उपाशी राहून प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाहीत. चल चल बघतोस काय, सुरुवात कर. प्रसादचे डोळे पाण्याने भरले. उठून त्याने श्रुतीला मिठी मारली. वेडा म्हणत श्रुतीने त्याच्या केसातून हात फिरवला. दोघांची निस्वार्थ मैत्री पाहून शौर्यालाही त्यांच्या मैत्रीचा हेवा वाटला. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.